नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर मी अनेक प्रकारच्या म्हणजे मला ज्या गोष्टींचा चांगला अनुभव आला अशा गोष्टी आपल्याशी शेअर करत असते. तर मला असं वाटतं की आजकाल बरेच जण डोक्याला हे लावतात, म्हणजे काय आपल्याला डाय, अनेक कंपन्यांचे विविध प्रकारचे डाय आपल्याला बघायला मिळतात मार्केटमध्ये, परंतु मी शक्यतो डाय वापरत नाही. कारण माझे पण समोरचे केस बऱ्यापैकी पिकले, त्यामुळं मी फारसा डायचा वापर करतच नाही, जवळजवळ नाहीच. कधीतरी करायला लागलं तर हे मी हे केलं, आपली चहापत्ती असते ना त्याचं पाणी तयार करून ठेवलेलं. आणि ही एक मी नेहमी आपली साधी मेहंदी वापरते, राजस्थानी, म्हणजे कुठली हीच अशी नाही पण शक्यतो अशा प्रकारची. कारण आता आपण तरी पूर्वीसारखे हे करत नाही की बाबा मेहंदीची पानं आणली वाटली, अगदी नॅचरल मेहंदी आपल्याला वापरण्यासाठी म्हणजे मिळणं पण शक्य नाही. आणि आपण इतके बिझी आहोत की आता माझ्या केसांच्या हिशोबाने मी हे घेतली आणि म्हटलं कसं ह्याच्या अगोदर मी याच्यात मगाशी तुम्हाला मी बघितलंच असेल की कापूर टाकला थोडासा, 2 वड्या कापराच्या, छोट्या छोट्या, मोठ्या पण नाही. आणखी मग हे मी केसांना वापरते. तर रात्रभर भिजत ठेवा, 1 दिवस ठेवली तरी पण चालते. शक्यतो केसांवरती डायचा वापर कमीत कमी केलेला सगळ्यात बेस्ट. कारण आता अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की डोक्यांच्या स्किनचे पण कॅन्सर व्हायला लागले. 10 वर्ष, 20 वर्ष, 15 वर्ष जर आपण हे वापरत असू तर खरोखर वाईट आहे. मी मुद्दाम आपल्या सगळ्या भगिनी किंवा आपले भाऊ कोण असतील सबस्क्रायबर आपले, त्यांच्यासाठी म्हटलं दाखवूया आपण मेहंदी. तर मी याच्यात काय नाही जास्त घालत. ह्याच्यात तुम्ही आवळ्याची पण पावडर टाकू शकता किंवा आवळा, बेहडा आणि जे काही बाजारात उपलब्ध असतं ते आपण ह्याच्यात टाकू शकतो. कारण ह्या ज्या जंगली वनस्पती असतात, आयुर्वेदिक वनस्पती असतात, त्या खरोखर आपल्या केसांसाठी, एकंदर शरीरासाठी खूपच उपयोगी असतात. आणि म्हणून केसांना डाय लावणं थोडंसं कमी करून मेहंदी लावलेली अधिक चांगली, म्हणून मी हा व्हिडिओ आवर्जून बनवला. सहजच म्हटलं आपण नेहमीच लावतो तर आपल्या सबस्क्रायबरना दाखवूया. आणि त्यामुळं कदाचित माझे सगळे केस अद्याप पिकलेले नाहीत, समोरचे पिकलेत. त्याचा बेनिफिट आपल्याला असा मिळतो की आपल्याला आपलं आरोग्य चांगलं राहतं. म्हणून थोड्या कालावधीसाठी जरी तुम्ही केसांना डाय लावला तरी परत केस जातात. त्यामुळंच मी डाय न वापरत असल्यामुळं माझ्या केसांना म्हणजे गळती वगैरे नाही किंवा हेल्दी आहेत केस, एकदम छान आहेत. लांब पण होते पण मी कट केले तरी देखील मला हे तुम्हाला दाखवायचं होतं. पुष्कळदा आपण सुंदर दिसण्याच्या नादात किंवा एखाद्या कार्यक्रमाला वगैरे गेलो आणि आपल्या एखादी मैत्रीण गाठ पडली किंवा नातेवाईक गाठ पडली किंवा कुणीही गाठ पडलं तर आपण त्यांच्या अंगावरच्या साड्या, अंगावरचे दागिने या गोष्टीने त्यांना जज करत असतो. परंतु मला एक सांगा, बघा आता माझ्या बऱ्याच मैत्रिणी माझा व्हिडिओ जर बघत असतील तर आता आपण ब्लाऊज शिवतो साडीवरचे, बरोबर. ह्या ब्लाऊजचं सतत माप नाही बदललं पाहिजे, कळलं का. सतत जर माप बदलत असेल किंवा आता एका महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी शिवलेलं ब्लाऊज आपल्याला बसतच नाही, का बसत नाही. किंवा असं पण होतं, लूज पण होतं. तर लूज होणं हे आजारी पडल्यानंतर लूज झालेला ब्लाऊज आणि अगोदरच जर तुम्ही
भरपूर खाताय आणि काही व्यायाम वगैरे काय करत नाही, काय नाही. आणि असंच आपण मग छान छान साड्या नेसतो, चांगले चांगले दागिने घालतो आणि एखाद्या समारंभात जातो तेव्हा एखादी छान अशी दिसणारी, एखादी चांगली फिगर असणारी बाई बघितली की आपल्याला वाटतं अरे अरे माझं कुठं तर चुकले, मी एवढी अशी जाडी ठंबी झाले. तर माझा असा अनुभव आहे स्वतःचा की जर तुमचं आरोग्य चांगलं असेल, तुम्ही जर फिगर तुमची व्यवस्थित मेंटेन केली असेल, योगा करून किंवा तुमच्या खाण्यापिण्यात बदल करून किंवा मेडिटेशन करून, मेडिटेशनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, तर आपण खूप छान दिसतो. साधी सिंपल साडी असली, अंगावर भरपूर दागिने असले तरी देखील आपली फिगर जर आपण मेंटेन केली असेल तर आपण खरंच छान दिसतो. म्हणून फिगर ही मेंटेन करायला शिकायला पाहिजे. त्यामुळं आपण आपल्या खाण्यावरती बंधनं न आणता सगळंच खायचं, परंतु तेवढा दाबून व्यायाम पण करायचा. व्यायाम करायला कधी हायगाई करायची नाही. त्यामुळे आणखी एक तुमचा फायदा मी सांगते, तुम्ही वयापेक्षा किमान 10 वर्ष लहान दिसता. तुमच्या वयाच्या बाबतीत तुम्हाला कोणी जज करू शकत नाही. म्हणून फिगर जर मेंटेन करायची असेल तर कुणाच्या दागिने आणि कपडे कसे शिवलेत आणि कसं काय काय घातलं ह्याच्याकडे बघू नका. कुणी फिगर मेंटेन केली याच्यावरती तुम्ही अधिक फोकस करा. कारण मी सांगते, बऱ्याच स्त्रिया 40 नंतर 50 नंतर त्यांना शुगर झालेली असते, बीपीचा त्रास असतो, थायरॉइड झालेला असतो. तर याचं कारण हेच आहे की आपण दिवसभर काम 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 आणि काम करतो आणि स्वतःकडे कधीच लक्ष देत नाही. आता स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ असला की त्यावेळी आपण झोपून घेतो, कळालं. त्यावेळी जर आपण झोपी गेलो तर समजून जा की ही झोप आपली असावी. सकाळी तुम्ही लवकर उठत असेल, डबे वगैरे बनवत असाल, परंतु ती झोप अर्धा-1 तास तुम्ही घेऊ शकता, 20 मिनिटापेक्षा जास्त घ्यायची नसते. तरी तुम्ही अधिक काम केलं असतं, त्यामुळे अर्धा तास किंवा 40 मिनिटापर्यंत झोप घेतल्यानंतर परत उठून पुन्हा आपल्या कामाला लागायचं. अगदी व्यवस्थित सगळं काम वगैरे आवरल्यानंतर. आणि सकाळी जर वेळ मिळत नाही तर 4 वाजता व्यायाम करा. व्यायामाला काय बंधन नाही. अगदी तुमचं पोट मोकळंच पाहिजे असं काय नाही. हा सगळा माझा अनुभव, स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळं मी मागं पण एक व्हिडिओ टाकलेला, मला एका दादानी आणि ताईनी दोघांनी विचारलेले की तुम्ही म्हणजे स्वतःला कसं मेंटेन ठेवता. तर मेंटेन ठेवते म्हणजे मी खूप नटून थटून लिपस्टिक वगैरे लावून मेकअप करून बसत नाही. तर मला आवडतं व्यवस्थित स्वतःची तब्येत ठेवायला. स्वतःचे आपले शोल्डर वगैरे असतील, आपले पोटाचा घेर असेल, तो व्यवस्थित असेल तर छानपैकी साडी नेसलं की तुम्ही खरोखर छान दिसता. अगदी भारीतली 5,000ची 2,000ची साडी नेसायला पाहिजे असं काहीच नाही. त्यामुळे ही माझी टीप आहे. आणि असं मला आवडतं की बाबा आपल्याला जर कोणी विचारतं तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक जणांना हा मेसेज देऊ शकतो. तर आजचा विषय हा असा. आणि मगाशी मी मेहंदीचा जो व्हिडिओ तुम्हाला दाखवला तर तोही माझा स्वतःचाच अनुभव आहे. त्यामुळं मेहंदी तुम्ही सतत लावली, आता थंडीत कुणाला त्रास होतो त्यामुळे त्याने दुपारची लावून घ्यायची, उन्हाची वेळ असते त्यावेळी लावायची. परंतु मेहंदी सतत लावल्यामुळं केसांचा कलर तो पूर्णपणे पांढरा न दिसता तो हळूहळू हळू काळपट असा लालसर दिसतो. लाल दिसतो म्हणून आपल्याला आवडत नाही, परंतु त्याचे साईड इफेक्ट्स चांगले नाही. तर सध्या एवढंच. जर तुम्हाला काही आणखी माहिती हवी असेल किंवा प्रश्न विचारायचे असतील तरी देखील तुम्ही विचारू शकता. आणि जे काही माझे अनुभव असतील ते मी तुम्हाला शेअर करीत जाईन. कारण मागं पण मी व्हिडिओ टाकला होता, योगाच्या क्लासला मी गेले होते, माझ्या म्हणजे आमच्या खात्यामार्फतच गेले होते, आमच्या डिपार्टमेंटच्या थ्रू. तर तिथं देखील मी माझा चांगला परफॉर्मन्स दिला होता. आणि जर तुम्हाला वाटत असेल, काही प्रश्न असतील, शंका असतील तर मी माझं रुटीन तुम्हाला सांगेन, ते तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण इतरांचं वाचून सांगणं आणि स्वतःचा अनुभव सांगणं ह्याच्यात खूप फरक असतो. तर ठीक आहे, व्हिडिओ थांबवते.